नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 29 जुलै 2026 वार बुधवार. तर या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा दिवस आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आणि हा दिवस गुरु आणि शिष्यांचा दिवस आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आई वडील हे प्रथम आपले गुरु असतात. त्यानंतर आपण शाळेत जातो तेव्हा आपले शिक्षक हे गुरु असतात. तर आपण आज गुरुपौर्णिमा ही कशी आपण साजरी करावी, स्वामींची पूजा कशी करावी, नैवेद्य कोणता अर्पण करावा, त्यासोबतच सत्यनारायण केव्हा करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर पौर्णिमा ही 28 तारखेला म्हणजेच आज संध्याकाळी 6:19 लागणार आहे आणि ती उद्या संध्याकाळी 8:06 संपणार आहे. तर नारायण कधी करावे, तर हे तुम्ही 29लाच करावे. पण ज्यांना 29ला जमणार नाही, म्हणजे उद्या जमणार नाही, तर त्यांनी आज संध्याकाळी 6 नंतर केले तरीही चालेल. त्यानंतर गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, तर कुठल्याही गुरूंची सेवा करताना गुरूंना काय आवडतं, तर त्यांना तुम्ही आवडता, तुम्ही दिलेला त्यांना वेळ आवडतो, त्यांची केलेली सेवा आवडते. या दिवशी चांगले कर्म, सेवा करावी. या दिवशी महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक हा तुम्ही पाण्याने, पंचामृताने, चंदनाच्या पाण्याने किंवा दह्याने कशानेही तुम्ही करू शकता, तुमची इच्छा. तर अभिषेकाचे हे पाणी अमृतासमान असते. त्यामुळे काय करावे, तर चंदनाने, पंचामृताने तुम्हाला ज्याने पहिले अभिषेक करायचा आहे तर ते करून घ्यायचं आहे आणि तो अभिषेक करत असताना आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्व सेवा आपल्याला करायची आहे. तर मोठ्या तामणामध्ये आपल्याला महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला अभिषेक करण्याआधी एक वेळा स्वामीस्तवन पठण करायचे आहे. स्वामीस्तवन म्हणताना अभिषेक करू नका. स्वामीस्तवन झाल्यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. हे करताना देखील आपल्याला अभिषेक करायचा नाही आणि अभिषेक हे कोणीही करू शकतं. गणपती अथर्व शीर्ष पठण झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची गरज नाही. त्यानंतर आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्तम पठण करायचं आहे. त्यानंतर 16व्या वेळी आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे. फलश्रुती म्हणताना अभिषेक करू नका. त्यानंतर पवमान सुक्त एक वेळा पठण करायचं आहे, एक वेळा श्री सुक्त पठण करायचे आहे आणि एक वेळा रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत रामरक्षा आहेत आणि त्यानंतर फलश्रुती आहे. तर फलश्रुती म्हणायची गरज नाही. हे सर्व झालं की मूर्ती आपल्याला ताम्हणातून बाहेर काढायची आहे. मूर्ती स्वच्छ कोरडी करायची आहे आणि त्यानंतर महाराजांना चंदनाचा टिळा लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे, त्यासोबतच फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर महाराजांची आरती घ्यायची आहे. ज्या तुम्हाला आरत्या जमतील त्या आरत्या तुम्ही म्हणू शकता. अभिषेक झाल्यानंतर महाराजांची पूजा करताना आरती होईपर्यंत आपल्याला हे सर्व करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. हे झाल्यानंतर आपल्याला जे पाणी, अभिषेकाचं पाणी आहे, तर ते आपल्याला सर्वांना थोडं थोडं प्यायचं आहे आणि बाकी उरलेलं ते जपून तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर महाराजांना नैवेद्य काय ठेवावे, तर तुम्ही पौर्णिमेचा उपवास हा एकादशीसारखा असतो, तर काही जण दुसऱ्या दिवशी सोडतात, तर काही जण संध्याकाळी सोडतात. तुमची इच्छा, तुम्हाला ज्याप्रमाणे पकडायचं त्या प्रमाणे पकडू शकता आणि उपवास केला नाही तरीही काही हरकत नाही, तुम्ही सेवा करू शकता. तर अगदी दूध साखरेचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी जर उपवास सोडणार असाल तर तुम्ही जे उपवासासाठी खाल तर ते तुम्ही उपवास नैवेद्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. महाराजांच्या आवडत्या वस्तू तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता, त्यांना देऊ शकता. किंवा नाही शक्य आहे तर तुम्ही अगदी दूध साखरेचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता. तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमा ही साजरी करू शकता, अगदी घरच्या घरी.